किनार या दोन संघांच्या विपक्षामध्ये टॉस जिंकला आणि ॲज युजुअल डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा आणि गोलंदाजीवरती महेंद्र, बॅटिंगवरती निलेश चोरगे आणि नॉन स्ट्रायकर रेडवर सतीश. पहिलाच बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप. चांगला चेंडू होता. प्रयत्न ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. बॅटचा फ्लो जर बघितला गेला तर ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न नक्कीच होता पण कनेक्शन काही मिळाला नाही आणि डॉट बॉलची सुरुवात. निर्धाव चेंडू. सतीश माळी निलेश चोरगेची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. महेंद्र तयार. आपला चेंडू क्रमांक दुसरा पुढे टाकला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर हलकीशी बॅटची कडा आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची 1 आकड्यावर. सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांची मॅच. सो प्रत्येक संघ इथून एक्सपेक्ट करतोय की पॉवर प्ले सुरुवात चांगली झाली पाहिजे जेणेकरून 55-60चा आकडा इथून ठेवला जाईल. कारण की या मैदानावरती आपण पाहिलंय दरम्यान शुभागमन होत आहे. आदरणीय श्री संदेश श्रीपत वखारे साहेब, अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी तालुका, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. सर हातामध्ये चेंडू आणि विकेट क्रमांक पहिला. सतीश माळी अगदी स्वस्त 0 वरती परततात माघारी. याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. अध्यक्ष निस्वार्थ सेवा संस्था भिवंडी, अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी ग्रामीण आमचे संदेशजी वकारे साहेबांचे नुकतं शुभागमन झालेलं आहे. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. तितकेच चांगले एक टुर्नामेंट ऑर्गनायझर देखील आणि तितकंच चांगलं व्यक्तिमत्व आहे. वेलकम संदेशजी वकारे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. झटका क्रमांक पहिला अगदी तिसरा चेंडूवरती बघा. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि तिसऱ्या चेंडूवरती मग सतीश माळी खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला पण फटका तितका चांगलासा बनवू शकले नाही आणि त्यानंतर विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतले गेले. 1 या आकड्यावरती पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय जिथे प्रथमतः बॅटिंग करताना जय महाराष्ट्र धामणगाव. आता क्रमांक इन ॲट नंबर 3 वरती हिमेश माळीला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर धामणगाव संघाचा विचार केला. बॅटिंग लाईनअप चांगली आहे पण सुरुवात चांगली करावी लागेल कारण की अशा प्रकारची जर सुरुवात मिळाली आणि आणखी एका दुसरा विकेट जर पॉवर प्ले मध्ये त्यांनी घालवला तर मग कदाचित परिस्थिती वेगळा प्रश्न विचारू शकते. आता सध्या तरी सिच्युएशन जर पाहिली तर 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर 1 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय जिथे 1 विकेट गमावला गेला. एक डॉट चेंडू देखील आला होता. अध्यक्ष निस्वार्थ सेवा संस्था आणि त्याचप्रमाणे भिवंडी अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी ग्रामीणचे संदेशजी वकारे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक. 1111 1111 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. यस मोनिश. हो, डाऊन दी ग्राउंड सरळ खेळण्याचा प्रयत्न केला. आल्या प्रहार आणि बॉल सिंगून निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सरळ खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने चेंडूला उडवून दिलं आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं 1 बाउन्स दणदणीत पहिला चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 5 आकड्यावरती. सुरुवात अशी दमखम पाहिजे. म्हटलं होतं ना हितेश माळी मैदानात आले, त्यांच्याकडे फटके खूप चांगल्या पद्धतीने ते बनवू शकतात आणि इथे त्यांनी तेच दाखवलं. आल्या प्रहार पाहायला मिळाला. 4 धावा. लवाफुल टॉस पुन्हा एकदा. आता लॉंग ऑनचे खेळाडू आहेत तैनात. एक सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय. प्रगतीपथावरती जे पॉवर प्लेस आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं की पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा तितक्याशा बनल्या नव्हत्या ज्यावेळेस खुनी संघ गोलंदाजी करत होते. मोठा फटका खेळायचा होता. अपील तर केली गेली आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय की लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने पंचांचा इशारा देखील आपण पाहतोय की षटक झाले कंप्लीट. आणि या षटकामध्ये धावसंख्या फळकावरती जर बघितली तर प्रथमतः बॅटिंग करताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची ती म्हणजे 7 या आकड्यावरती जिथे एक विकेट देखील सतीश माळी महत्वाचा खेळाडू 0 वरती माघारी परतले गेले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 वरती 1 अशी आता आपण परिस्थिती पाहतोय.
हिमेश माळीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन जयेश. जशी सुरुवात केली होती हिमेश माळी, ज्या पद्धतीने बॅट फ्लो आपण पाहिलं होतं फ्रंट फूट वरती, नक्कीच हिमेश माळीला आपण पाहिलं होतं की रणजी क्रिकेटमध्ये देखील हिमाचल प्रदेशमधून खेळताना म्हणजेच ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं जितका कला कौशल्य दाखवतो तितकेच लेदर क्रिकेटमध्ये देखील तेवढाच चांगल्या पद्धतीने तो क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. आणि सध्या आपल्या गावाला नेतृत्व करताना आपण पाहतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडनं हिमेश माळी क्रमांक 3वर. तिसऱ्या क्रमांकाची पोझिशन टफस्ट असते. आपण अनेकदा पाहिलंय की पहिला विकेट अर्ली पडलेला असतो, त्यानंतर तिथे येऊन सांभाळणं, पारी खेळणं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका, पण पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या जाऊन फळकावरती पोहोचली गेली 8. निलेश सोरगे होते स्ट्रायकर एंड वरती आणि यावेळेस आता आपण पाहतोय हिमेशला. 4 षटकांचे लिमिटेड ओव्हर्सची आपण मॅच पाहतोय, ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी या मैदानाचा ज्या पद्धतीने आराखडा आहे, मी म्हणेन की 50-55चा विचार करावा लागेल, कारण की डेप्थ मध्ये धावा इथे बनतात. ओहो, फुल टॉस होता, तदनंतर लॉंग ऑनला चेंडू सरळ निघून जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली 9 आकड्यावरती. बोलो तयार. लवा फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला आता बॉल वेगाने निघून जाईल, सीमा रेषा बाहेर, दणदणीत चौकार. हा ऍक्शन रिप्ले आपण पहा. इनसाइड आउट खेळले, तदनंतर इनफिल्डला क्रॉस केल्यावरती चेंडू नाही थांबणार, वेग धारण केला होता. लव फुल टॉस होता आणि ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो पाहिला, कनेक्शन चांगलं होतं. टायमिंग वरती खेळणारा फटका सरळ निघून गेलाय, तो म्हणजे निलेशच्या बॅटमध्ये येणारा हा या इनिंगचा दुसरा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 13 आकड्यावरती. आता वेग वाढायला सुरुवात झाली आहे. आणखी एक पुढे फुलर लेनचा चेंडू, पुढे हातला चेंडू होता ऑन साइडला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे येईपर्यंत 2 धावेची कॉलिंग सक्सेसफुली. रन इन द बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही फलंदाजांकडे तालमेल चांगला दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. आणि महत्वाचं आहे की विश्वास असणं फार गरजेचं असते एकामेकावरती, कारण की जीवनामध्ये आपण म्हणतोय ना की डिसिजन कोणतेही घ्या, पण घेतलेले डिसिजन योग्य करणे हे आपल्या हातामध्ये असते आणि तेच करून दाखवलं मैदानात. एक विकेट पडला होता अगदी एका आकड्यावरती आणि तदनंतर आपण टोटल 14 धावांची पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये पाहतोय. लवा फुल टॉस डाऊन दी ग्राउंड, सरळ 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 निघून जाईल चेंडू, सीमा रेषा बाहेर, षटकार. पुन्हा उडवलंय, पण यावेळेस पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या सरळ सरळ हातात. आणि जी 20 धावांची पार्टनरशिप झाली होती ती आता ब्रेक होताना आपण पाहतोय. 1 आकड्यावरती लागलेला पहिला झटका आणि आता मात्र दुसरा झटका लागतोय, तो म्हणजे 20 आकड्यावरती. एकवीस आकड्यावरती दुसरा झटका लागताना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. महेंद्रच्या विपक्षामध्ये जर बघितलं तर गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये चांगली केली होती. 1 विकेट 6 धावा त्याने खर्च केलेला. जयेश थोडेसे महागडे राहिले, पण जाता जाता बघा जी पार्टनरशिप डोक्यावरती नाचत होती ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे. नवीन बॅटर क्रमांक 4 वरती संघाचे कर्णधार कॅप्टन भावेश भोईरला आपण पाहतोय. अनेकदा आपण भावेशला ओपनिंग करताना देखील पाहिलंय, सलामवीर साठी देखील येताना पाहिलंय. सो बॅटिंग इथून भावेश करू शकतात, पण आता डेप्थ मध्ये बघा आताची जी पोझिशन आहे इथे तुम्हाला सेट होण्यासाठी टाइम नाहीये, कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकांमध्ये तुम्ही धावा बनवल्यात 21, तुम्ही 55 ते 60 चा विचार करताय. सो तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कमीत कमी 12-13च्या सरासरीने धावायचं.
त्यामुळे आता भावेशला इथं टाइम नसेल फारसा वेळ घेण्यासाठी, स्वतःसाठी वेळ देण्यासाठी, त्यामुळे अटॅक करून घ्यावा लागेल. क्रमांक 4, 5, 6 आपण हे 3 क्रमांक असे पाहतो की ज्यांना पिच हिटिंग करावी लागते लिमिटेड ओव्हर्स मध्ये. बॉल तयार, पहिलाच बॉल, अपील अपील अपील, आणखी एक विकेट. बडी मछली यावेळेस कोण तर हिमेश माळी मैदानाच्या बाहेर परततात. हा पहा ॲक्शन रिप्ले, पुढे टाकला चेंडू, प्रॉपर यॉर्कर आणि तदनंतर ज्या पद्धतीने पायाच्या टोवरती लागला, ओहो गुड डिसिजन अंपायर. अगदी मिडल स्टंपला हिट करत होता, इम्पॅक्ट लाईन मध्ये करत होता, विकेट हिटिंग होता आणि तदनंतर पंचांना अगदी सरळ सोपं डिसिजन. फलंदाजाला परतावं लागेल आणि झटका क्रमांक 3 देखील, म्हणजे 21 या आकड्यावरती मागच्या 2 विकेट गमावले गेलेत. 1 या आकड्यावरती पहिला झटका पाहिला, मग 20 धावांची एक चांगली पार्टनरशिप आणि आता 21 वरती झटका क्रमांक 3 देखील परतलेत. नवीन बॅटर क्रमांक 5 वरती आयुष भोईर. थोडीशी सुरुवातीला जर बघितलं तर पहिलं षटक गोलंदाजांच्या पक्षाकडे होतं, दुसऱ्या षटकामध्ये मोमेंट शिफ्ट झालं, पार्टनरशिप झाली, 14 धावा आल्या. धामणगाव संघ पुन्हा एकदा बाहेर निघत होता, पण प्रेम जसे गोलंदाजीवरती आले, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालाय आणि अनेकदा जेव्हा जेव्हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतो, कॉन्फिडन्स लेवल जी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. पुढे टाकलंय, उंची उंची, क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत, झेल टिपली जाईल. झटका क्रमांक 2, आणखी एक धक्का, आणखी एक विकेट या षटकात मिळतोय आणि विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तितकं चांगलं झालं नाही, ताकद तितकीशी नव्हती आणि सीमा लगत एक सुंदर झेल टिपली गेली आणि विकेट क्रमांक 4 देखील आयुष भोईर आले आणि आयुष भोईर माघारी परतले. बिनारगावचे मोनिशी भोईर यांचं इथे नुकतं शुभागमन झालं, त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांना विनंती, आमच्या व्यासपीठावरती या, आमच्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मोनिशी भोईर साहेब यांचं इथे नुकतं शुभागमन झालं बिनारगावचं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. यस मोनिश, धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळत आहोत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना प्रेम गोलंदाजीवरती आले आणि प्रेमात पडेल अशी गोलंदाजी केली, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आता प्रेम हायट्रिक वरती आहेत. पण विसरून चालला नाही, स्ट्रायकर एंड वरती राजेश पवार, एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू, म्हणजे एका बाजूला आता अनुभव पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडूचा दमखम पाहायला मिळेल. 3ऱ्या षटकामध्ये प्रेम आहेत गोलंदाजीवरती. राजेश पवार डावकुराताचा फलंदाज, हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक हा देखील आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे जज करतायत आणि लगातार 1, 2 आणि हा पहा 3रा विकेट हायट्रिक आणि ही पहिली हायट्रिक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमधली, पहिली विकेट हायट्रिक प्रेमच्या नावावरती. जो जय बजरंग भिनार संघाला नेतृत्व करताना अशा पोझिशन मध्ये आला की जिथे खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली दाखवायची होती आणि गोलंदाजीवरती आल्यानंतर जर पाहिलं तर लगातार 3 चेंडू आणि 3 विकेट त्याने आता इथून मात्र मिळवलेत. व्हॉट अ बॉलिंग. 21 वरती बघा आपण पाहिलं 4 विकेट गमावले गेलेत. 1 आकड्यावरती पहिला झटका लागला होता, तदनंतर 21 आकड्यावरती मागचे 4 विकेट, मागचे 4 चेंडू. आणि एका गोष्टीचा जर बारकाईने विचार केला तर मागच्या 4 चेंडूमध्ये 4 विकेट गेलेत, कारण की जय शेवटचा अंतिम चेंडू हाताळताना विकेट पडला होता 6व्या चेंडूवरती. तदनंतर गोलंदाजीवरती प्रेम आले आणि लगातार 3 विकेट. थोडीशी आता परिस्थिती बदलवावी लागेल जय महाराष्ट्र धामणगाव संघाला, कारण की जो मोमेंट दिसत होता ना त्यांच्या हातामध्ये, तो आता मी म्हणेन की जय बजरंग भिनारच्या हातामध्ये पूर्णपणे निघून गेला. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये तुम्ही जितक्या ताकदीने खेळता आणि युक्तीचा वापर देखील तितकाच करावा लागतं. यस प्रथमेश, या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्ह सुविधा असेल. लाईव्ह तर चालवायचं म्हटलं की महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की इंटरनेट, आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये इंटरनेटची सुविधा आम्हाला मोफत ज्यांनी पुरस्कृत केले अक्षय शेठ केशव गुळवे साहेबांच्या माध्यमातून ही सुविधा आम्हाला उपलब्ध झाल्या, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यस मोनिश, पहिली सिंगल धाव अगदी मागच्या 4 चेंडूनंतर ही 5व्या चेंडूवरती धाव पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता फळकावरती वाढते, जाऊन पोहोचली गेली 22 आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी प्रेम.
प्रेम भोईर करताना मैदानामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या फलकावरती 22 आकड्यावरती. विकेट गमावताना टोटल 5. एक मध्यंतरी एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती, पण आता स्ट्रायकर एंडला जे क्रमांक 4 वरती आले होते भावेश भोईर, कॅप्टन कर्णधार. म्हटलं होतं ना की भावेशकडे वेळ नाहीये, आणि आता तर मी म्हणेन की आता भावेशला अटॅकच करावा लागेल. लवफुल टॉस ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. भावेश की पॉवर निघून जातोय सरळ सी मारेशा बाहेर. षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 28 आकड्यावरती. अशी ताबडतोड बल्लेबाजी करावी लागेल भावेशला. अशा प्रकारचे फटके जोडावे लागतील. एक खराब चेंडू पाहिला फुलटॉस, आणि अनेकदा म्हणतात ना की फुलटॉस म्हणजे परभणी, फुलटॉस म्हणजे आलेली संधी, आणि त्या संधीचं सोनं करताना भावेश भोईर पहिला चेंडू फेस करत होते. सरळ पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 28. एक क्षण असं वाटत होतं जेव्हा दुसरं षटक कंप्लीट होत आलं होतं की 55, 60, 65 धावा दिसू शकतात फळकावरती, पण तदनंतर प्रेम भोईरने हे चित्र बदलवलं, आणि आता सध्या म्हणेन की 50 ते 45 पर्यंत पोहोचणं देखील कठीण झालंय. पण हे क्रिकेट आहे, इथे भाकीत करणं सर्वात मोठी चुकीची गोष्ट. शेवटचा अंतिम चेंडू, प्रेम भोईर तयार. अपसमच्या बाहेर. इट्स अ डॉट बॉल. षटकारानंतरचा कमबॅक चांगलं होतं. ओव्हरऑल या षटकामध्ये प्रेम भोईरचे जर पाहिले तर 5 चेंडू, एका चेंडूला जर निग्लेक्ट केलं, जो फुलटॉस होता तो जर बाजूला ठेवला, तर ओव्हरऑल गोलंदाजी खूप चांगली. 7 धावा त्याने खर्च केल्या, 1 षटकार देऊन, आणि 3 विकेट स्वतःच्या नावावरती घेताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघ प्रथमतः बॅटिंग करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वरती 5 असं समीकरण आपण पाहतोय. दरम्यान आदरणीय मुनीजी भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी तयार राहायचं आहे. वीर बजरंग कारिवलीचे कॅप्टन आणि कोणीचे कॅप्टन आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच टॉस इथे कंप्लीट केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. धन्यवाद. यानंतर आणखी एक जबरदस्त इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जनमान खोनी आणि दुसऱ्या बाजूने वीर बजरंग कारिवली संघ. दोन बलाढ्य संघ आणि अगदी जवळजवळचे संघ आहेत. एका क्षेत्रामधून बिलॉंग करतात. अनेक वर्ष आपण पाहत आलोय बॅटल चांगलं चालत राहिले, त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग असेल. ठाऊक आहे दोन्ही संघांना स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आखतायत ते. सो चालू असलेल्या मॅच कडे आपण वळत आहोत, जे आपण पहिलं सत्र पाहतोय. आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना धामणगाव संघाची परिस्थिती 28 वरती 5 आहे. शेवटचं अंतिम षटक. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळण्याचा मोठा प्रयत्न केला, पण तदनंतर शॉट मिड ऑफला चेंडू दरवळला गेला. दूरवरचा पल्ला गाठत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले, पण नाही झेल टिपू शकले. एक सिंगल धाव कुशल भोईर आले होते गोलंदाजीवरती, आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 29-29 आकड्यावर. कुशल भोईर गोलंदाजीवरती चेंडू क्रमांक 2 घेऊन भावेश डाउन द ग्राउंड. बॉल्स हवाई सफर. इट्स मॅक्सिमम अँड U6. ही ताकद आहे या फलंदाजाची. म्हटलं होतं ना की एरवी तुम्ही अनेकदा याला सलामवीर म्हणून देखील पाहताय. सो डॉमिनेट नाही करू शकत अशा प्रकारच्या फलंदाजाला. फटका खूप देखणा होता. जसा रडार मध्ये आला चेंडू. ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय पुन्हा एकदा. एसके एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. बॅटचा फ्लो 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 स्विंग खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पाठवलाय.
क्विक ऍक्शन केली होती चेंडूवरती, खूप लवकर पिक केलं चेंडूला आणि मग 6 धाव्यांनी धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 35. अशी ताबडतोड फटकेबाजी करणं गरजेचं आहे. आणखी एक लोवर फुल टॉस चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक इथे फसले, फटका फसला. लोवर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पण एलिव्हेट किती चांगल्या पद्धतीने नाही करू शकले. आणि झटका क्रमांक 6 ज्याच्यावरती खूप साऱ्या अपेक्षा होत्या, तो भावेश भोईर नावाचा आशेचा दिवा आता मावळताना पाहायला मिळतोय. शफल केलं होतं, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. बॅटवरती जर पाहिलं तर अगदी वरच्या बाजूला म्हणजे जिथे स्टिकर असतो तिथे चेंडू अदळला गेला आणि म्हणूनच की काय चेंडूला जास्त लांबी नाही बनवू शकले. आणि मग विकेट क्रमांक 6 देखील मैदानाच्या बाहेर परतले गेले. क्रमांक 8 वरती तेजस भोईर. वीर बजरंग कारिवली संघ वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम लवेश नाईक. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन दिसतील. तर आता मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतो 35 या आकड्यावरती. अक्षता भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे. अक्षता भोईर यांना विनंती आहे, आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले तेजस भोईर. बघा आता जय महाराष्ट्र धामणगाव संघाची अशा प्रकारची परिस्थिती का आली, तर आपण अनेकदा म्हणतोय ना की तुम्हाला प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करताना धावा जर तुम्हाला टार्गेट द्यायचं असेल, या कोणत्या टार्गेटच्या पाठीमागे पळायचं असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर मैदानामध्ये पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. बघा सुरुवातीला पार्टनरशिप करताना तुमची रन रेट किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला धावा पाहिजेत बनल्या नाही, पण सेट झाले तर तुम्ही धावा बनवू शकता. त्यामुळे मैदानावरती थांबणं फार गरजेचं असतं. ते कुठेतरी चित्र वेगळं दिसलं. मध्यंतरी आपण एक पार्टनरशिप पाहिली होती जिथे हिमेश माळी आणि निलेश सोरगे करत होते, पण जसा विकेट क्रमांक 2 पडला 21 या आकड्यावरती, त्याच्या पाठोपाठ आणखी 3 विकेट, मग 35 वरती आता 2 विकेट पाहायला मिळाले. आणि आता कुशल भोईर देखील विकेट हॅट्रिक वरती सवार आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय जो क्रमांक 9 वरती आलाय रोहित पाटील. म्हणजे आतापर्यंत 8 विकेट माघारी परतले गेलेत, माफ करा 7 विकेट माघारी परतले गेलेत. आणि क्रमांक 7 वरती श्रीनाथ पाटील आणि क्रमांक 9चा रोहित पाटील, हे 2 खेळाडू आपण मैदानामध्ये आता पाहतोय. फुललेंचा चेंडू होता, अगदी पुढे पडला आणि तदनंतर कुठलाच प्रकारची धाव नाही. प्रॉपर ब्लॉक केलं होतं या चेंडूने फलंदाज रोहितला. आणि रोहितसाठी पारितोषिक देखील आलंय. आतिश गुळवीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर षटकार जोडला गेला तर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिमचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी या इनिंगची. ऑप्शनच्या बाहेर होता, हलक्या गतीने खेळलाय शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव आणि सिंगलने षटक झाले कंप्लीट. पहिलं सत्र कंप्लीट झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली केली भिनार संघाने आणि शेवट देखील ज्या पद्धतीने अपेक्षा ठेवल्या तशा कंप्लीट झालाय. धावा फळकावरती आपण पाहिलं त्या म्हणजे 36. विजयासाठी एक छोटा टोटल 37 धावांचं आव्हान. या उत्तरार्धामध्ये 37 धावांचं आव्हान पूर्ण होईल की रोखलं जाईल ते ऐकूयातच, पण त्याआधी आपण जाऊयात प्रथमेशकडे जिथे आपण करत आहोत या नेक्स्ट मॅचचा टॉस. संदेशी वकारे साहेब आणि राकेश दादा भोईर, मी यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्य आम्ही टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. राकेश दादा आपण देखील या. येस, आपल्या शुभ हस्ते शुभ उपस्थितीमध्ये टॉस इथे केलं जाईल. टॉस कॉईन माहिती तुम्हाला देतो. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स आहे. कॉल जनुमान क्रिकेट संघ खोनी टीमचा कॅप्टनचा असणार आहे. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स असा कॉल केला आणि स्मिथ एंटरप्राइजेस आलेला आहे. मी दोन्ही मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. टॉस इथे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जिंकलेला आहेत आणि
टॉस जिंकून या क्रीडांगणावरती खेळपट्टीचा अंदाज तर तुम्हाला आला असेल, निर्णय का असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ पहिला. 4 षटकांचा सामना आहे. कोणी संघाने नुकतीच पहिली मॅच अप्रतिमरित्या जिंकलेली आहेत. सो त्यांचा अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजी असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांना तुम्ही कराल? स्ट्रॅटर्जी तर अशी काही ठरवली नाही आहे. आम्ही कोणी आमचा मित्र संघ समजतोय, पण मैदानात मित्रता पाळून जमणार नाही आम्हाला. आम्ही ज्या प्रकारे जशी त्यांची स्ट्रॅटर्जी येईल त्यांच्या स्ट्रॅटर्जीवर मात देण्याचा प्रयत्न करू. ओव्हरऑल या क्रीडांगणाबाबत काय सांगाल? आउटफील्डमध्ये सुंदर ग्रास आहे आणि मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना या गोष्टीचा बेनिफिट मिळेल. नक्कीच हा जो DD ग्राउंड आहे लेदरसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथं माझ्या लेदरच्या मॅचेस वगैरे होत आहेत. आम्ही इथं खेळतो आहे. आम्हाला खूप मला तरी या खेळपट्टीचा अनुभव आहे. आणि दुसरा विषय का ही जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आई वजेश्वरी चषक, मी या संघाला शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो का याच्यानंतर इथं म्हणजे नाईट स्पर्धेचा देखील आयोजन झालं पाहिजे. टॉस फर्स्ट ऑफ ऑल गमावला आहे, फर्स्ट मॅच जिंकून आलात, सो कॉन्फिडन्स देखील तुमचा आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आमच्या मनाच्या विरुद्ध हरकत नाही, कारण का आमचा बॅटिंग ऑर्डर चांगला आहे. आणि जसं लवेशने सांगितलं की हा आमचा मित्रसंघच आहे परस्पर, तर आम्ही तो मित्रता जपून क्रीडांगणामध्ये स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू. ओव्हरऑल या मॅनेजमेंट बाबत काय सांगाल? पहिली मॅच जिंकलेला आहात आणि कसं वाटलं या क्रीडांगणामध्ये खेळून, कसं वाटलं? खेळपट्टीचा आढावा कसा आला आणि स्पर्धेबाबत काय सांगशील? स्पर्धा ही वाखाणणे जोग आहे आणि ह्या स्पर्धेबाबत मी काय सांगावं, पूर्ण भिवंडीकर तुम्हाला सांगतील. सर्वकडे हाच फिवर चालू आणि योगेश गुलवी यांना मी खरोखर वंदन करू इच्छितो की त्यांनी हा प्रकारे जो शो इव्हेंट केला आहे खूपच प्रेक्षणीय. आणि सध्या क्रिकेट जो हंगाम आहे या हंगामाला उत्स्फूर्त आणलेली आहे या क्रिकेटमध्ये. क्या बात आहे, खूप चांगलं वक्तव्य दोन्ही कॅप्टन्सचं राहिलं. आणि नाणेफेकीच्या कक्षातून माहिती अशी येते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच वीर बजरंग कारिवली या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मनाविरुद्ध जरूर झालं टीम कोणीच, आपण बॅटिंग करताना ते तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या डावात थेट जाऊया तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर सर, थँक्यू सो मच. आपण लगेचच मॅचकडे वळत आहोत, जिथे चालू असलेली मॅच जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या विपक्षामध्ये जय बजरंग भिनार संघाला आपण पाहतोय. आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्या त्यामध्ये टोटल 37 धावांचं आव्हान दिलंय. हे 37 धावांचं आव्हान उत्तरार्धामध्ये पूर्ण होईल की रोखलं जाईल हे संपूर्ण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये करत आहोत. चेंजेस तुमच्या समोर जोडले जातील. सुभाषजी धुमाळ सर. धन्यवाद मोनिश पाटील, धन्यवाद प्रथमेश ठाकूर. आव्हान येते 37 धावांचा. सामना क्रमांक 2 आपण पाहतो या चौथ्या दिवसामधील जय बजरंग भिनार विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव या दोन संघामध्ये. दिनेश गुलवे आणि कुमार गुण ही जोडी मैदानामध्ये, तर राजेश पवार हा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकासाठी राजेश पवार व्यापीटाईज इन कडून गोलंदाजी करण्यासाठी या पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज कुमार गुण. डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज म्हणून कुमार गुण याची ओळख आहे. लक्ष्य आहे 37 धावांचा. तर दुसऱ्या बाजूला दिनेश गुलवी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप स्क्वेअर आणि मिडिक रिजनमध्ये डीपला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. त्यानंतर इतर क्षेत्ररक्षक बहुसंख्येने 30 आडाच्या सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. खरं तर फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगलने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज कुमार गुण. 37 लक्षाचा पाठलाग जय बजरंग भिनार संघाकडून केला जातोय. आणि वॉइस ऑफ भिनार, मेरी आवाज मेरी पहचान, आमचे सकरी समालोचक संदेश जे वखारे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. व्यापीटाईजवर ते स्थानापन्न आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच राकेशजी भोईर यांना देखील आपण पाहू शकता. रमेशजी भोईर आणि या माली साहेब यांना देखील आपण पाहू शकता. अभिनय तो कभी नाही, अभिमन्यू पाटील हे देखील उपस्थित आहेत.
ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. याला मात्र चेंडूला मिडविकेट रिझर्व्हमध्ये टोललेला आहे. या फुटवरचा चांगला वापर तिथे पाहायला मिळतोय डीपमध्ये. पायाने चेंडू अडवला जातोय. 2 धावांचं संरक्षण करताना चांगलं बॅकअप आपण पाहतोय. संघाची धावसंख्या भिनारा संघ आपण पाहतोय 37 लक्षाचा पाठलाग करताना धाव प्लेकडे 3 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला वीरबजरंग कारिवली विपक्षी जहनमन खोनी या 2 संघामध्ये. राजेश पवार यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केला होता. एका चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतायत. अवांतर वायचा इशारा देऊया पंचांकडनं. लेग बॅचच्या रूपाने ही धाव आणि संघाची धावसंख्या 4. आज स्पर्धेचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. जय बजरंग भिनार विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये जनमन कोणी संघाने विजय संपादन केला होता. नॅन्सी इलेव्हन निंबोली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये या तो संघ दाखल झाला आणि पुढील सामन्यामध्ये त्या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल करताना आपण पाहतोय कुमार गुंड चेंडूला फेकून दिलेला आहे. स्क्वेअरलेगच्यावरून सीमा पार षटकार. कुमार गुंड याला अशा प्रकारे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. जसा चेंडू त्याचा समाचार पाहायला मिळतोय षटकार. हे आपण पाहू शकता अगदी फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉसवर फुल टोल उचल करताना आपण पाहतोय कुमार गुंड हा फलंदाज. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धाव प्लेकर दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा. भीमरसाठी नक्कीच इथे मत रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. आमचे तिसरे पंच माधव ठाकरे सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी. लिगल चेंडू आपण पाहतोय. या धावसंख्या धावपलकावर 10 धावा. 37 या टार्गेटचा पाठलाग करताना जयबजरंग भिनार संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे राजेश पवार. पहिले षटक बदलतोय. स्वीप केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. मात्र तेवढं चांगलं क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव एका धावापेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुमार गुंड एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 8 या धावसंग्रह फलंदाजी करतो तर दुसऱ्या बाजूला दिनेश गुलवी वैयक्तिक 2 या धावसंग्रह फलंदाजी करतोय. पॉलवेचा षटक आणि पॉलवेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. प्लेन मेस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या पहिल्या षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयबजरंग भिनार बिनबाद 11. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले आहेत. मात्र 3 षटके हे 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर खर्च करता तर शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल तेव्हा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. धामणगाव संघाने लगेच आपण खेळ सुरू करायचा आहे. पंचांकडून पहिली वॉर्निंग देखील दिली जाते हे आपण पाहू शकता. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या संजय पाटील सर मॅन फ्रॉम कारिवली तर स्क्वेअरलेगचे पंच शिवाजी मडवी सर मॅन फ्रॉम खारबाव आपल्याला पाहायला मिळतात. उदय भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर समोर झाले फलंदाज कुमार गुंड.
पहिल्या दिवसाचा विचार केला तर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने या सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. चांगलं प्रदर्शन आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचं पाहायला मिळालं होतं. पाहूया आज देखील भिनार गावचा ज्यापासून भिनार संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. विकोलूर क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये आहेत. थर्डमॅन फाईन लेग पॉईंट तैनात केले गेलेले आहे आणि एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण चिरून निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती. ते धावफलकावर 15 धावा. खरं तर ज्या दिशेने फटका खेळायचा होता त्या दिशेने तो खेळू शकला नाही. मात्र रिझल्ट चांगला. 4 धावा मिळतात भिनार संघाला. मजबूत स्थितीमध्ये सध्या भिनार संघ आपण बघतोय, कारण जमिनीची बाजू पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा गडी भिनार संघाने गमावलेला नाही. बिनबाद 15 धावा. दुसरं षटक उदय भोईर चालतोय. याला मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला चिनू निघून जाईल स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. चांगला फटका गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. घुटना टेकून चौकात एक. 4 ने संघाची धावसंख्या 19 धावा. सलग 2 चौकार कुमार गुणच्या बॅट मधून. लॉंग ऑन त्यानंतर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते समोर. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. हे कालकास अपील मात्र पंच संमत नाहीत. या चेंडूर मात्र गोलंदाजाने फलंदाजाला बेट केलं होतं. 37 धावांचं लक्ष्य. आतापर्यंत धावसंख्या दुसरं षटक सुरू असताना 19 धावा. विकेट प्राप्त करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर दबाव वाढवायचा असेल तर. इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने बरोबर ते धावसंख्या 20 धावा. इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. समोर खेळलेल्या चेंडूला मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. कुमार गुण याची केली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय ज्या वजन भिनारे संघाला. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. समोर वेसे मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खरं तर मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर करून हा फटका. जागा देखील बनवली होती मात्र डोक्यावर न खेळू शकला नाही मिड ऑफच्या. आणि परिणामस्वरूप मिड ऑफ रिझर्व मध्ये तैनात असलेल्या राजेश पवारने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. कुमार गुण यांनी 92 अप्रिवी आपल्या संघासाठी 2 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीने 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. हे मान्यवर कक्ष दाखवलं जाते. अनेक मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून या विकेट नंतर धामणगाव संघ सिरकाव करेल का पाहू लागेल. कारण प्राइज विकेट मी तर म्हणेन कुमार गुण जो धोकादायक ठरू पाहत होता तो विकेट प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेला आहे. धामणगाव संघ उदय भोईरा गोलंदाज. न्यू बॅटर मैदानामध्ये ज्यापासून भिनार संघाकडून आलेला आहे.
आयुष आरट. सामोरं जाईल उदय भोईर याच्या चेंडूला. जागून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्वेर चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. पंच लाईनचा विचार करतात. आव्हान तर धाव वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 21 धावा 21. 37 लक्षाचा पाठलाग ज्या बजरंग भिनार संघ करतोय. प्लेयर मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. चांगली गोलंदाजी, चांगला वापसी 2 चौकारानंतर उदय भोईर या युवा गोलंदाजाने केलेली आहे. थोडंसं महागड्या 2 चेंडूमध्ये 8 धाव त्याने खर्च केले होते, मात्र त्यानंतर कुमार गुणचा विकेट देखील त्याने प्राप्त केलेला आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन चोरून सीमा पार. षटकार. स्टेट हिट. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतो. हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे खडे हा फटका केलेला आहे. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 27 आणि इथून 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इक्वेशन आता मात्र या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय हनुमान खोनी विरुद्ध वीरबजरंग कारिवली या 2 संघामध्ये. त्यानंतर धामणगाव भिनारमधील विजेता संघ सिद्धिविनायक अंजूर संघाशी लढत देईल. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष HD स्पोर्ट्स केवणी. त्यानंतर जय भोलेनाथ सरवली विपक्ष गावदेवी वडवली. आणि त्यानंतर गावदेवी वडवली विपक्ष जय हनुमान पोगाव बी असा सामना असेल. त्यामध्ये विजेता संघ गावदेवी दिवे संघाची लढत देईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला खोनी विपक्ष कारिवली. त्यानंतर या सामन्यातील विजय संघ सिद्धिविनायक अंजूर संघाशी लढत देईल. HD केवणी विरुद्ध जय भोलेनाथ सरवली. त्यामधील विजय संघ नाना स्पोर्ट्स टेमघर संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर गावदेवी वडवली विरुद्ध जय हनुमान पोगाव बी आणि त्यामधील विजेता संघ गावदेवी दिवे संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. हे आजचं शेड्यूल असणार आहे. भावेश भोईर वाईट यॉर्कर. चांगला चेंडू म्हणता येणार नाही, कारण पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. आव्हान त्याला वाईट रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवर भावेश भोईर पाहायला मिळतोय, ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं आणि या 4 जूनचा सामना करताना 12 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. या लॉर्फुटा चेंडूला भिरकून दिलेला आहे. सीमा पार. भीमटोला वजरटोला आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. हा फटका खेळण्यासाठी पुरेपूर तयार होता. आपण पाहतो या लॉर्फुटा चेंडू होता. चेंडूला केला सॉंग आणि मिळतात 6 रन. धावसंख्या 6 ने या 34 वर पोहोचताना इथून मात्र इक्वेशन सोपं झालं की, कारण केवळ इन 3 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग भिनार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गुरसेगावचे समाजसेवक अशोक केनी साहेबांचं आगमन झालेले आहे आणि त्यांच्या समवेत भिनारचे लिटिल मास्टर सुनील भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मोनिश भोईर यांना देखील आपण बघतो एक टॅलेंटेड सलामीचे फलंदाज म्हणून ते राहिलेले आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे. प्लेयर मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. धावसंख्या स्थिर धावप्ले करत 34 धाव. मात्र विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ, कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे.
इथे मात्र कव्हर चेंडू टोललेला आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या 35 वर पोहोचते. 2 धावांची इथून आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतो पूर्णपणे पकड मजबूत आता मात्र जबरदस्त भिनार संघाच्या या सामन्यावर आणि सध्या तरी पराभवाच्या छायेत आपण पाहतोय जयमाष्ट धामणगाव संघ. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केलेला आहे. स्कोर इज लेवल. केवळ आणि केवळ एका धावेची आवश्यकता सामना विजयासाठी. छत्तीस धावा केवळ एका धावेने दूर जबरदस्त भिनार संघ जय संपादन करण्यापासून. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग सुद्धा गोलंदाज चेंडू खाली झेल पकडला जातोय आणि अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी जबरदस्त भिनार संघाला. आणखीन एक फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार आपण पूर्ण करून घेणार आहोत. श्रीमान संदेशी वकारे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि दादांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती करणार आहोत. विशाल दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान प्रथमतः पूर्ण करणार आहोत. संदेशी वकारे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मोनुजी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान पूर्ण करणार आहोत. उद्योजक तथा समाजसेवक दादांचा आपण सन्मान आमचा मुख्य अतिथी मंचावरती पूर्ण करतोय. मॅच एका बाजूला सुरू राहील. एका बाजूला मॅच देखील सुरू राहील. दुसऱ्या बाजूला अतिथी मान्यवरांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. आणखीन एक फलंदाज इथे मध्ये धावची चेंडूमध्ये बाद होतोय. कोणी सुद्धा भोईर यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. मायाची उबदार शॉल, वस्त्रालंकार, प्रेमाचे प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक ब्युटिफुल मोमेंटो देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय निमदादा नाईक यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती करेन विशाल दादा या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. ही स्पर्धेची ओळख आहे आणि खरं तर या स्पर्धेमध्ये म्हटलं की कोणतेही ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आमच्या क्रीडांगणावरती जिथे दिसतात आयोजकांना त्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती बोलवलं जातं आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या व्यासपीठावरती ते पूर्ण पाडला जातो. आपण पाहतात दादांचा सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावर. सर्व पाहुण्यांचा पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय आई वज्रेश्वरी चषक निंबवली 2024 या स्पर्धेमध्ये. जाऊया दोन थेट कॉम्बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर जितू गुलवी माजी सरपंच. आता मात्र आपण पाहतो या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आणि माजी सरपंचाचे शेजारी मात्र खूपच वाढलेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून पाण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे. जल आहे तो कल आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही सुविधा देखील केली गेली आहे. हलक्या हाताने केवळ चेंडूला दिशा दिलेली आणि या विजयी धाव जितू गुलवीच्या बॅटमधून सामना जिंकलेला आहे जयबजरंग भिनार या संघाने. अभिनंदन जयबजरंग भिनार. अभिनंदन कुमार गुंड, जयेश वखारे, जितू गुलवी. हाडलक जयमाष्ट धामणगाव. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजांनी पूर्ण केलेली आहे, ज्याचा पाहायला मिळालेला आहे चांगला गेम तो गोलंदाज ठरलाय प्रेम भोईर. मॅन ऑफ द मॅच 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. प्रेम भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये ग्रीप सोपार नावाच्या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाकिस्तानच्या जलालुद्दीन नावाच्या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा कारनामा केला होता. आणि या आंतरराष्ट्रीय या T20 क्रिकेटचा विचार केला तर बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेड लेने पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक प्रेम भोईरच्या नावे. प्रेम भोईर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. O2 प्रथमेश ठाकूर. याचे प्रेम आपण व्यासपीठावरती त्याचप्रमाणे
श्री समर्थ कृपा ॲक्वा चे प्रोप्रायटर माजी सरपंच भिनार अर्थातच सन्माननीय जितूदादा गुळवी यांना विनंती करेन, दादा आपण देखील व्यासपीठावरती आहे, कारण त्यांच्या माध्यमातून विनामूल्य पाण्याची सेवा संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी नक्कीच दिलेली आहे. झाले तो कल अगदी योग्य उत्तर, अगदी योग्य आपण वक्तव्य केलं आणि त्यांचा देखील आपण सन्मान करू. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात मोनिसदा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल बोल्ड, सुंदर गोलंदाजी केली आणि आय थिंक विकेट हॅट्रिक देखील गोलंदाजाने पटकावली. जितू दादा आपण देखील या व्यासपीठावर